जनतेचा हक्काचा आवाज। महाराष्ट्रामध्ये यावर्षी परतीचा पाऊस सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। विशेषतः विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, कोकणात सुद्धा शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। या मोर्चाच्या माध्यमातून सरकार तर मदत करणार आहे, परंतु मी सरकारला विनंती करतो की शेतकऱ्यांची पिकं नष्ट झालेली आहेत, जमिनी खचून गेलेल्या आहेत, जनावरं मेलेले आहेत, घरांची पडझड झालेली आहे। वर्षभराचा सोन्याचा घास शेतकऱ्याच्या मुखातनं निसर्गानं हिरावून घेतलेला आहे। हा शेतकरी माझा परत सन्मानानं उभा राहिला पाहिजे, या दृष्टिकोनातून मदत करावी एवढी अपेक्षा मी सरकारकडे आज या माध्यमातून करत आहे। भावांनो, मी जास्त वेळ तुमचा घेणार, पण मोदी साहेबांनी जीएसटी कमी केला आणि देशातल्या सगळ्या जनतेला, उद्योगाला एक आधार दिला। मी निश्चितपणानं या निर्णयाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत पहिल्यांदा करतो। मोदी साहेबांनी 2 घोषणा केलेल्या आहेत। एक आत्मनिर्भर भारत, याही घोषणेचं मी स्वागत करतो। खरोखर या देशातल्या शेतकऱ्याला, शेतमजुराला, बारा गुलतेदाराला आत्मनिर्भर बनायचा, आत्मनिर्भर आम्हाने व्हायचं आहे। मोदी साहेब, आम्ही तुमच्या खंड्याला खंडा लावून या राज्यातला, या देशातला शेतकरी उभा राहतो, या कारण मला आता आत्मनिर्भर बनायचं आहे। पण मला आत्मनिर्भर बनायचं असेल तर मोदी साहेब पहिल्यांदा शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जे कायदे आहेत, ज्या शेतकरी विरोधी कायद्याच्या बेड्या आहेत, त्या बेड्या आमच्या तोडून टाका। आम्ही आत्मनिर्भर बनायला तयार आहे, आम्ही आत्मनिर्भर बनायला तयार आहे। हो, आम्हाने स्वदेशीचा नारा तुम्ही दिला। आम्ही मोदी साहेब स्वदेशीचं या देशातला, या राज्यातला शेतकरी स्वागत करत आहे। पण स्वदेशी काय? स्वदेशी माझा गहू स्वदेशी आहे, माझी साखर स्वदेशी आहे, माझी चणा डाळ स्वदेशी आहे, माझा तांदूळ स्वदेशी आहे, माझा भाजीपाला स्वदेशी आहे, माझा कांदा स्वदेशी आहे, माझा कापूस स्वदेशी आहे। मोदी साहेब, परदेशी माल आणू नका आणि माझ्या शेतकऱ्याचा माल स्वदेशी म्हणून वापरायला लागूया। आम्ही तुमच्याबरोबर आहे, आम्ही तुमच्याबरोबर उभा राहायला तयार आहे। आज शेतकरी विरोधी काय कायदे? जीवनावश्यक वस्तू कायदा। अरे माझा कांदा परदेशामध्ये विकू शकत नाही, साखरेचा भाव वाढला की निर्यात बंदी लागते, गव्हाचा भाव वाढला की निर्यात बंदी लागते, कापसाचा भाव वाढला की निर्यात बंदी लागते, सोयाबीनचा भाव वाढला की निर्यात बंदी लागते। निर्यात बंदी लावू नका, हा कायदा काढून टाका, अत्यावश्यक कायदा जाळून टाका आणि माझ्या शेतकऱ्याला मुक्त करा। मोदी साहेब, आम्ही अमेरिकेला हरवू शकतो, आम्ही ट्रम्पला हरवू शकतो, एवढी ताकद गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्यामध्ये आहे, एवढी ताकद आहे। आम्ही तुमच्या बरोबर आहे, परंतु परदेशामधून पाम तेल आणू नका आणि इतर तेलबिया उत्पादकांचा भाव वाढू नका। आमची करडी असेल, आमचा भुईमुंग असेल, आमचं तीळ असेल, आमचं सूर्यफूल असेल, आमचा भुईमुंग असेल, आमचं सोयाबीन असेल, याचं तेल खाव्या। लोकांना सांगा, 4 चमचे जर भाजीला तेल वापरत असाल तर 1 चमचा तेल वापरा, पण या देशातल्या शेतकऱ्याला जगू द्या, तो तुम्हाला खाऊ घालेल, पिऊ घालेल। आणि म्हणून
भावांनो, गोवंशाची बंदी कायदा आला. खऱ्या अर्थानं ज्यावेळी हा कायदा आला त्यावेळी शरद जोशीने 1995 साली त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला. त्याने एक लेख लिहिला, गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे, हा गोपालक हत्याबंदी कायदा आहे. काय लोक मला विचारतात की सदाभाऊ तुम्ही आता कसं काय बोलायला लागला. त्या लोकांना माझं सांगणं आहे बाबांनो, कॅन्सर पहिल्या टप्प्यामध्ये ओळखता येत नाही, कॅन्सर दुसऱ्या टप्प्यामध्ये ओळखता येत नाही, कॅन्सर माणसाला शेवटच्या टप्प्यामध्ये समजत असतो. त्या गोवंश हत्याबंदी कायदा म्हणजे हा कॅन्सर आहे किंवा आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये कळाला. आता यानं सगळं शरीर पोखरलंय. मी मायबाप सरकारला विनंती करणार आहे, भरलेला दया दुधाचा गोठा शेतकऱ्याचा वाचवूया. शेणामुतानं भरलेला गोठा शेतकऱ्याचा वाचवूया. कारण ही शेती म्हणजे आणि दुग्ध व्यवसाय ह्याचं सुद्धा एक अर्थशास्त्र आहे. मी तुम्हाला 10 मिनिटात सगळं सांगून थांबणार आहे. बाबांनो, काय आहे अर्थशास्त्र? एक जर्सी गाय आपण घेतली, ती व्याली, तिला पाडी झाली, तर एक जर्सी गाय एका वेतामध्ये 3,500 ते 4,000 लिटर दूध देते. 30-32 रुपये दुधाचा भाव धरला तर एका जर्सी गायपासून एका वेतामध्ये शेतकऱ्याला 1,20,000 रुपये देतात. एक जर्सी गायला दिवसाला गोळी पेंट, सरकी पेंट, औषध उपचार, वैरण, पाणी, हे सगळा खर्च किमान 300 रुपये येतो. महिन्याचं झालं 9,000, वर्षाचं झालं 1,08,000, दुधाचं मिळालं 1,20,000, 12,000 फक्त उरलं. त्याच्या बायकोची हाजरी नाही, त्याच्या लेकराची हाजरी नाही, कुणाचं काही नाही. त्यानं तिला लावलेलं दावं, बांधलेले गव्हाण काही नाही. आमच्या पदरामध्ये शेण, मोत आणि 8,000 रुपये पडतात, तरी आम्ही तो धंदा करतो. याचं कारण शेतकऱ्याच्या घरात 10 दिवसाला फक्त आणि फक्त पैसे कशाचं येत असतील तर ते दुधाचं येतात. दर 10 दिवसाला त्या गाईची पाडी 2.5 वर्षानं गाप जाते. तिचं महिन्याला खर्च 5,000, 2.5 वर्षाचा खर्च हा 1.5 लाख रुपये. तरी सुद्धा आम्ही काबाड कष्ट करतो आणि त्या पाडीला गाप घालवतो. ती पाडी 3.5 वर्षानं विटी, 3.5 वर्षानं झाली तोपर्यंत मूळ गायला 2 वासरं होतात. त्यात एक पाडी झाली. पाडीला जर पाडी झाली तर आमच्या घरामध्ये 4 गायी होतात 3.5-4 वर्षामध्ये. आता त्या 4 गायी म्हणजे आमची बँक आहे, आमचं एटीएम आहे. ते ज्या वेळेस शेतकऱ्याला संकट येतं, त्याची बायको आजारी पडते, त्याच्या लेकराची फी भरायची असते, त्याच्या लेकीचं लग्न करायचं असतं, त्यावेळी तो 2 गाय बाजारामध्ये विकतो. कारण ती त्याची बँक आहे. बँक हे त्याचं अर्थशास्त्र आहे. त्या अर्थशास्त्रात तुम्ही समजावणार, घेणार का नाही? आणि मग आता काय व्हायला लागलं? देशी गाय, तिथं शेतकरी आहे,
अरे देशी गाय आमची गोमाता आहे, गोमाता. तिला माझ्या भावानं आज्यानं पंजानं गोमाता मानलोय का? तर तिच्या पोटी जन्माला आलेला कोण अवतारा चालायचा. अरे आता यांत्रिकीकरण झालं, बैल गोट्यातनं गेले, यांत्रिकीकरण झालं, देशी गायी कमी झाल्या. मग दुधाळ गायी शेतकरी पाळायला लागला, वेगवेगळ्या राज्यातनं गायी आणायला लागला, म्हशी आणायला लागला. अरे या राज्यामध्ये देशामध्ये शिपभर दूध मिळत नव्हतं, पण दुधाचा महापूर या महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्यानं आणलाय, शेतकऱ्यानं, शेतमजुरानं. अरे म्हणून तुम्ही ताक पेताय, दही खाताय, दूध पेताय, आईस्क्रीम खाताया, चीज खाताया. अरे हे कोण करतय? शेणा मुदात माझ्या माय बापाचे हात आहे, तो मायबाप हे सगळं बनवतोय, तो मायबाप बनवतोय. मग देशी गायचा कधी बाजार नाही भरला, देशी गाय कधी शेतकऱ्यांना नाही विकली. इथे एवढे शेतकरी आहेत, देशी गाय कधी बाजाराला पण विकायला नेले का? कधीही नेलं नाही. आणि मग जर्सी गाय, अरे 2 गायच्या 5 गाय झाल्या, 2 गाय आम्ही विकतो. गाय विकायला निघाली की फौज आडवी येते. गाडीवाल्याला मारायचं, व्यापाऱ्याला मारायचं, मालकाला मारायचं. मग ते जनावर पोलीस स्टेशनला आणायची, पोलीस स्टेशननं पंचनामा करायचा. आणि मग ती जनावर कुठं? गोशाळेत. फुकट चंबो बाबूराव त्याने दुकान लावलंय, दुकान लावलंय, माल भेज दो, माल भेज दो. अरे तुमच्या गोशाळा हे जर्सी गाय, होस्टन गाय, म्हैशी यांचे तुरुंग झाले, ते तुरुंग. आणि हे यांना एवढ्या गोशाळा काढायच्या आहेत, गायी पाळायच्या आहेत. अरे बाजारात या, विकत घ्या आणि गायी पाळा की. फुकटच्या गायी हाणायला लागले. महावीर नावाची गोशाळा उमरजला, नाव काय ठेवलंय? महावीर गोशाळा. काय महावीराला वाटलं असेल काय भारी माणसं आहे ते. एका शेतकऱ्याकडनं घेतलेले धुमाळ मामा. आता तुम्ही उठून उभा राहा, जरा सगळ्यांना नमस्कार करा. सागरला बी माहित असावं म्हणून. हे धुमाळ मामा यांच्या घरामध्ये मी 8 दिवस राहिलो. या 1995 साली या इकडे 1995 साली आणि 90 साली तुम्ही म्हणणार या धुमाळ मामाच्या घरात का राहिलंय सदाभाऊ, तिथं असं का राहिले तुम्ही म्हणणार. अरे माझा सुद्धा जर्सी गायचा गोठा होता आणि धुमाळ मामा त्यावेळी जनावरांचा व्यापार करत होते. आणि या धुमाळ मामानी माझ्या गावाला 90 साली 250च्या वर गायी दिलेल्या आहेत, 250च्या वर गायी. अरे लोक म्हणतात सदाभाऊला काय यातलं कळतंय, धुमाळ मामा सांगेल. अरे मी गोट्यात जन्माला आलो या. आणि आम्ही दिवसभर चांगल्या जातीवंत गायी बघायला फिरायचो. या धुमाळ मामाना त्यांच्या अंगणामध्ये एक पहाडी होती, 2 महिन्याची गाव. मी 15 दिवसातनं 2-2 दिवस जायचा. म्हणलं काय झालं, मला मामा ही पहाडी आवडल्या, मला मी पाळणार आहे, मरस्तोर गोट्याला पाळणार आहे. शेवटी धुमाळ मामानं मला तशीच पहाडी जर्सी पाळायला दिली, पाळायला. आणि त्या गायचं नाव मी लक्ष्मी ठेवलं. अरे
या गोशाळा जनावर आत गेलं. आमच्या भागातल्या 14 गायी महावीर गोशाळेमध्ये 2 महिने ती शेतकरी व्यापारी कोर्टानं आदेश दिला मुद्देमाल द्या. मुद्देमाल आणायला गेल्यावर एक बी गाय त्या गोशाळेमध्ये नव्हती. काय गोशाळेवाल्यांनी वकील नेमली. ते वकील खायच्या कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूचा झाला की वरच्या कोर्टात जायचं. अरे गोशाळावाले जमा झालेली जनावरं परत त्याची सोडून वरच्या कोर्टात का जात आहे? ती तुमच्या बापाची जायदाद आहे. कशासाठी निघाला? पुण्यामध्ये 4 गोशाळेमध्ये 4000 म्हशी पकडल्या. त्या 4000 म्हशी. एक बी म्हस नाही. पुण्यात म्हशी ठेवायला एवढा जागा तर असेल का? ज्यावेळी मी म्हशी आणायला गेलो त्यावेळी ते गोशाळावाले म्हणले, गोशाळेचं नाव काय? द्वारकाधीश. बरोबर देवाला पकडला. आणि ते म्हणले त्या म्हशी कुठं आहेत? कुर्णात चरायला. मी म्हणलो इथल्या पुढारी एवढे हेलिकॉप्टर विमान मधनं हिडते ते एवढं मोठं कुरून चरायचं त्यांच्या नजरातनं राहिलंय कसं? त्यांना हे कसं काही दिसलं नाही. एक म्हस नाही. काय मस्त धंदा येऊ. अरे भाकड गायला 40,000 50,000 रुपये मिळायचं. आता भाकड गायला 10,000 रुपये मिळाला. पूर्वी आम्ही मैसाणावरनं म्हशी आणायचं. आता म्हशी नात्या. हरियाणावरनं गाया आणायचं. गाया नात्या. बेंगलोरवरनं आम्ही गाया आणायचं. त्या बी बंद झाल्या. जाईल तिथं बत्त्या मार पोलीस स्टेशन आणि ते सांगतात कोणत्या गोशाळेत ते जनावर जमा करायचं. परवा बीड मधून काही लोक चाकणच्या पुढं मला वाटतं बाजार आळे फाट्याला बैल घ्यायला आली. आता उसाचा तोडणी सीझन चालू आहे. मुकादमानं 1.25 लाख रुपये दिलं. बिचाऱ्यांनी 2 बैल 90,000ची घेतली. आळे फाटा सोडून संगमनेरच्या पुढे गेले आणि हे गडी आलं. चला पोलीस स्टेशन. कायद्याचा बी आधार काय भारी धरला इथे. डायरेक्ट पकडायचं पोलीस स्टेशनला घेऊन यायचं. पोलिसांनी पंचनामा केला. चला गोशाळा. मग ते जर पोलिसांना म्हणलं साहेब मी शेतीला बैल घेतोया कोर्टात. त्यानं 90,000ला बैल घेतले. ऊस तोडायला फोन करून ते रडायला लागलं. भाऊ मी आता मुकदमाचा पैसा कसं फेडणार? आता त्याला काय सांगावं? कोर्टात सांगावं. अरे काय दशा लावल्या तुम्ही महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाची. काय दशा लावल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची. आता हे म्हणत आहेत जनावर कापायला नेली. अरे बाबा सागरनं सांगितलं आम्ही देशी गाय नाही विकत. जर्सी गाय तुम्हीच म्हणताय डुकरापासून गाढवापासून झाली या. मग तुम्ही डुकराला आणि गाढवाला का अडवताय? का अडवताय? बर आता तुम्हाला वाटतंय ते कापायला जात या. तर तुम्ही तर खोला ना बाजार. दुकानं लावा. जनावर खरेदी केली जाते. आम्ही सांगू त्या किमतीला घ्या. आम्ही तुम्हाला देतो. पण नाही त्यांना फुकाट पाहिजे. आणि काम बी भारी आहे. बिना भांडवली धंदा. रुपया गुतवायचा नाही. योग तावील गळ्यात अडकायचा. नाम वडायचं. जनावर अडवायचं. काम खतम.
जय श्रीराम. म्हणजे रामाला सुद्धा सोडला नाही. मी एका गावामध्ये गेलो, एक मोठा शेतकरी, त्याच्याकडं देशी गाई 15-20 पाठी, पहिलं 5-7, 100 एकराचा शेतकरी. जर्सी गाई जवळजवळ 30-40, म्हशी 20-25, आणि त्याच्या 2 गायी विकायच्या होत्या. एका गाईला मस्टाईड झाला आणि एक गाई गाभण जाईना. आणि मग त्या गायी बाजारात घेऊन जाऊया म्हणले धुळ्याला. निघाला घेऊन. तो बिचारा म्हातारा 70-75 वर्ष, ड्रायव्हर म्हणता या, नातू म्हणतो या, बाबा तुम्ही येऊ नका, लांबचा पल्ला. नाही नाही, लई दिवस झालं बाजार बघून, मला येऊन देखील. ते म्हातार बी गेलं बसून. पुढं गाडी, घाटात गाडी गेली, फुटलं जीभ आडवी लागली, गाडी खाली उतारलं. म्हणले फळका पाडा, फळका पाडा. फळका पाडला. 2-4 गडी वर चढलं तर, आणि गयांच्या मिठी मारून मुख घ्यायला लागलं. म्हातारा म्हणलं होय, लय गुन्हे गाय होत्या, पण हिला मस्टाईड झाला या, ही गाव जायना म्हणून इकून विकतोया. गड्याने गाईचं दर्शन घेतलं, म्हाताऱ्याला फोडायला चालू केला. म्हाताऱ्याला मारायची तर गाईचं दर्शन घ्यायची तर जय श्रीराम आय हाणायची तर त्याला. म्हातारा म्हणतोय का मारता या, मग गाईच्या गळ्यात पडायची. नाही ग, तू काळजी करू, तुला वाचवायला आम्ही आलोया. काय ब्रह्मदेव आले हे. चला म्हणले पोलीस स्टेशन. आलं पोलीस स्टेशनला. 2 गायीचा पंचनामा. म्हातारा म्हणलं अहो ह्या भाकड गायाच्या, मी पहिल्यांदा बाजार बघायला निघालूया. जावा म्हणले गोशाळा बघायला. त्या गायी कुठे गेल्या? गोशाळेला. म्हातारा म्हणते गायी जाऊन द्यायच्या फुकट. माझ्याकडे 70-80 जनावर आहे, तेवढा माझा टेम्पो द्या. ते टेम्पो आलं म्हणायला लागलं, माझा कवा निकाल लागल गॅरंटी नाही. बाबा माझा टेम्पो पाहिजे. टेम्पो 2 महिन्यानं मिळाला. गायी बी गेल्या त्या, टेम्पो बी गेला. म्हातार बिन बाजार बघता घालला. अरे काय हे, काय असं करायला लागलं? अरे जर शेतकऱ्यानं भाकड जनावरी, गाबना जाणारी जनावर, कमी दूध देणारी जनावर, किंवा त्याला जर अडचण आली तर तो जनावर विकणार, नवी घेणार. जर तुम्ही हे चक्र थांबवलं तर तो नवी जनावर घेणार नाही. त्याचा व्यवसाय तोट्याचा जाईल. त्याच्या लेकरा बाळाला खर्चाला रुपये मिळणार नाही. त्याच्या लेकरा बाळाचं शिक्षण होणार नाही. हे का समजत नाही? आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे, गोशाळेला कोणती गाय देता कामा नये. ती गाय शेतकऱ्याची शेतकऱ्याला परत करा. अरे आमचा पोटा हा गोशाळा आहे. आम्ही 50 गायी 100 गायी पाळतोया. आम्हाला रुपया नाही, शिने काय सुद्धा नाही. शेड मारायचं आणि पोलीस स्टेशन पकडायचं. लो माल फुकट फुकट. काय भारी दुकान लावलं या सगळ्या गोशाळेवाल्यांना विनंती करतो. दुष्काळा अतिवृष्टीमध्ये अनेकाची जनावरं वाहून गेले, मेलेले आहेत. तुमच्याकडे दुधाळ जनावर असली तर फुकट वाटा, तेवढा तर दान धर्म करा. काय कष्ट करायचं. आता त्या महावीर गोशाळा आहे, तिचा मालक कुठं आहे? मुंबई. गोशाळा कुठं? इथं. म्हणतो मला पुण्य लागतोय. फुकटच्या गायी आणून कसलं पुण्य लागतं? काय चाललंय हे? दिवसा ढवल्या शेतकऱ्याच्या भरलेल्या गोट्यावरती दरोडा आहे, दरोडा. मला अनेक फोन येतात, तो असाच आहे, तो तसाच आहे, तो आमच्याच जातीचा नाही, तमक्याच जातीचा नाही. अरे माझी जात शेतकऱ्याची आहे, शेतकऱ्याची.
माझा धर्म शेतकरी आहे, माझी माय ही काळी माती आहे. गेली 35 वर्ष शेतकऱ्याच्या साठी लढण्याचं काम केलंय. या माढा मतदारसंघातल्या इथं आलेल्या गावागावातल्या अनेक तरुणांनी या सदाभाऊला या फलटण मधनं लीड दिले. लीड चहाचा कप सुद्धा मी पाळलेला. अरे सामान्य माणसासाठी आम्ही लढतो. आज सामान्य माणसाच्या डोळ्यात आसू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला विनंती करतो की शेतकऱ्याचा थया दुधाचा गोटा वाचवूया आणि गोपालकाला जगूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. इतर करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या फलटण नगरीमध्ये, फलटण गावामध्ये ज्या फलटण नगरीला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा आणि वसा खऱ्या अर्थानं या फलटण भागाला, फलटण भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा, लढवयांचा, मावळ्यांचा इतिहास आहे. या आपल्या आज फलटण नगरीमध्ये आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांनी तहसील कार्यालयावरती आपण या ठिकाणी आज झडप मोर्चाचं आयोजन केलं. त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न या ठिकाणी घेऊन आज आपण या ठिकाणी आंदोलन करतोय. या आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी आहे की ज्या प्रकारे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी 2018 सालाला साखरेची आधारभूत किंमत 33 रुपये केली, त्यामुळे शेतकऱ्याला टनाला त्या ठिकाणी उसाला 3000 रुपयाचा दर मिळायला लागला. त्याच पद्धतीने आज आमची मागणी आहे की त्या ठिकाणी साखरेची आधारभूत किंमत 40 रुपये करा, की जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्याला टनाला त्या ठिकाणी 4000 रुपये भाव मिळेल. आम्ही आज या ठिकाणी मागणी करतोय की बाबांनो, त्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा व्यवसाय परवडत नाही, तो अडचणीत आलाय. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही गाईच्या दुधात प्रति लिटर 40 रुपये त्या ठिकाणी दर द्या, म्हणजे मेटा कुटीला आलेला आमचा हा शेतकरी बांधव त्या ठिकाणी ताटमानेने आणि स्वाभिमानाने थोडाफार जगेल. अशा विविध मागण्या घेऊन आपण या ठिकाणी आज या तहसील कार्यालयावरती आलोय. यामध्ये आपली प्रमुख मागणी आपण सगळ्यांनी वक्त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी मांडल्या. आपला हा फलटण तालुका महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं दुधाचा उत्पादन देणारा एक अग्रेसर तालुका म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये फलटण तालुक्याची ओळख आहे. जवळपास त्या ठिकाणी 10 लाख लिटरच्या वरती प्रति दिवशी उत्पादन घेणारा हा तालुका म्हणून हा तालुका खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. पण आज हा दूध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आलाय. त्या गोवंश हत्या कायद्याच्या माध्यमातून त्याला प्रचंड अडचण निर्माण झाले. त्याला कारण आहे बाबांनो, आज आपण या ठिकाणी एवढा लढा निर्माण केला, हजारोच्या संख्येनं आज या ठिकाणी शेतकरी बांधव रस्त्यावरती आलाय. त्याला काहीतरी कारण आहे. कारण ज्यावेळी हा कायदा आला तेव्हा लक्षात ठेवा, शेतकरी एवढ्या ताकदीने रस्त्यावर आला नव्हता. कारण हा कायदा येऊन सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गोट्यामध्ये, आपल्या दारामध्ये एखादी जर्सी गाय आजारी असेल, एखादी जर्सी गाय दूध देण्याची बंद केली असेल, ती भाकड झाली असेल, आपल्या गोट्यामध्ये एखादी त्या ठिकाणी म्हैस असेल, तर तिचा त्या ठिकाणी मुक्त व्यापार व्हायचा. व्यापारी यायचा आणि आपल्याला त्या ठिकाणी 40 ते 50 हजार रुपये दर द्यायचा आणि आपली त्या ठिकाणी जर्सी भाकड गाय असेल किंवा म्हैस तो घेऊन जायचा. पण ह्या वर्षामध्ये, या पाठीमागच्या 3-4 महिन्यामध्ये काय घडलं की या गोवंश हत्यापती कायद्याचा वापर करून काही बोगस गोरक्षक यामध्ये सामील झाले. आम्ही सगळेच गोरक्षकांना बोगस म्हणणार नाही. काय गोरक्षक अतिशय उत्तम काम करत आहेत.
ते त्या ठिकाणी देशी वाण जपण्याचं काम, देशी गाई जपण्याचं काम, तिचं संवर्धन करण्याचं काम करत आहेत. पण झाला विषय असा की अरे याच्यामध्ये काय बोगस गोरक्षक आले आणि त्यांनी काय केलं, त्यांनी एखाद्या व्यापाऱ्याकडनं जर शेतकऱ्यांकडनं जर्सी गाई नेल्या असतील, म्हशी नेल्या असतील, तर त्यांनी लक्षात ठेवा त्या व्यापाऱ्यानं मग त्या ठिकाणी ती गाडी भरली जर्सी गायांची किंवा म्हशीची, तर ते बोगस गोरक्षक ठराविक पोलीस प्रशासनाला हाताखाली धरायला लागले आणि आपल्या गाड्या पकडायला लागले आणि व्यापाऱ्याला बेदम मारहाण करायला लागले, चोपायला लागले. आणि त्या ठिकाणी त्याच्या बेदम मारहाणीमुळे त्याला चोख मिळाल्यामुळे तो व्यापारी मागच्या 3 महिन्यापूर्वी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी सगळे व्यापारी एकत्रित आले, त्यांनी बंद पुकारला आणि त्यांनी ठरवलं की आपण आता शेतकऱ्यांचं जनावर घ्यायचं नाही. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं त्याच्यामुळं मागच्या 2 ते 3 महिन्यापासून व्यापार ठप्प झाला आणि आज शेतकऱ्यांच्या दारामध्ये भेकड जनावरं, त्या ठिकाणी भाकड गाया, म्हशी, त्या ठिकाणी एखादी जर्सी गाय व्याली असेल, तिला पाडा झाला असेल, तिला खोण झाला असेल, तिला गोर झाला असेल, तर तसंच त्या आज गोट्यामध्ये पडून आहे. गोट्यामध्ये नसलं तर सुनील भाऊ ते एखाद्या माळावरती त्या बारक्या पाड्याला कुत्री खायला लागले. अरे कुणामुळे? खऱ्या अर्थानं या बोगस गोरक्षकांच्या मुळे. आणि म्हणून आपल्याला यांचा येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना बंदोबस्त करावा लागेल. अरे बाबांनो, मान्य आहे आम्हाला, चला आम्हाला मान्य आहे की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवायचं, आम्ही सुद्धा शेतकरी बांधव, गाईला आमची माता मानतो, गाईला आमची जननी मानतो. देशी गाईचं वाण आम्ही आमच्या घरामध्ये जपतो. घरामध्ये लहान बाळाला जसं पाळतात तसं आम्ही आमच्या देशी गायला पाळत असतो. त्यामुळे आम्ही मान्य करू की देशी गाईच्या बद्दल आलेला कायदा हा उत्तम कायदा आहे. पण तुम्ही लेखाच्या आता म्हशी पकडायला लागला, म्हणजे म्हशीच्या पोटात पण तुम्हाला 33 कोटी देव सुनील भाऊ यासनी दिसायला लागलं. म्हणजे यांची काय जमात आहे बघा. अहो सरळ सरळ यांनी धंदा लावला पैसे हाणायचा, आपल्याकडनं गाड्या पकडायच्या, एखाद्या गोशाळेमध्ये यांचं रॅकेट, ती गोशाळा, पोलीस यांची सगळ्यांची कनेक्टिव्हिटी, आणि बरोबर एकाच गोशाळेमध्ये त्या म्हशी न्यायच्या, जर्सी गाया न्यायच्या आणि आपल्याला इकडं कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावायच्या. 4-4, 5-5 महिन्यानं निकाल लागणार आणि मग आपण आपली जनावरं नाही गेलो की आपल्याला म्हणणार 4-5 लाख रुपये टाका, कारण तुमची जनावरं आम्ही 3-3, 4-4 महिने सांभाळली ती. काय बरोबर आहे की नाही? आणि म्हणून मग ह्याच्या मागे काय, त्या 4-5 महिन्यामध्ये तिन्ही काळा बाजार करायचं आणि जनावरं आपल्या परस्पर विकून टाकायची. त्यांनी हा धंदा मांडला, त्यांची चूल चालू केली आणि त्या चुलीवरती शेतकऱ्यांचा लढवय्या नेता म्हणून सदाभाऊ पुढे आले आणि भाऊंच्या अंगावरती ती माणसं गेली. त्याला आपण कारण आहे, कारण हा भाऊनी प्रश्न जयंत हातात घेतल्यामुळं त्यांचा धंदा बंद झाला, त्यांचा व्यवसाय बंद झाला. त्या शासनाचा वापर करून, खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा वापर करून यांनी यांचा धंदा मांडलाय. अरे आम्ही काय हिंदू नाही काय, आम्ही सुद्धा हिंदू आहे, आम्ही जातीवंत हिंदू आहे, आम्ही जातीवंत मराठा हिंदू आहे. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, आम्हाला कुणाची सांगायची गरज नाही की तुमची जमात कुठली आहे. अरे आम्ही जातीवंत शेतकरी हिंदू आहे, जातीवंत शेतकरी हिंदू आमची ही जात आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि आपल्याला लढावं लागेल. जर आपण संघर्ष केला नाही, लढलो नाही, तर आपल्या पदरात काय पडणार ना. आपल्या पदरात जर आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवायचा असेल तर आपल्याला ही लढाई पुढे न्यायची आहे. गेल्या 2 दिवसामध्ये मी आपल्या या तालुक्यामध्ये फिरतोय. अरे काय अवस्था आहे. आम्ही परवा रावडी बुद्रुक मध्ये गेलो. त्या गावामध्ये तिथल्या मराठी शाळेमध्ये कुणीतरी बारकी 4-5 पाडं पोरं आणून रातची सोडल्यात. पण शेतकऱ्यांची पोरं सुद्धा बघा, त्यांना काळीज असतं. त्या तिथं शाळेत शिकणारी इयत्ता 5वी ते 7वीच्या मधली मुलं, त्या मुलांनी खिशातनं पैसे काढले 5 रुपये 10 रुपये आणि त्या गोऱ्यांना त्या ठिकाणी विकत दूध आणून ती पोरं पाजत आहेत. अरे ही अवस्था खऱ्या अर्थानं झाली कशी? ही वेळ शेतकऱ्यांच्यावर आली कशी?
आम्ही काल फिरत असताना एका पत्रकारानं मला खरा मुद्दा सांगितला आणि तो मला पटलाय. त्यानं मुद्दा हा सांगितला की सरकार कुणाचं पण येऊ दे, पण कुठल्याही गरीब माणसाला श्रीमंत करायची दानत कुणाच्यात नाही. त्यांना कळालं जर हा शेतकरी मोठा झाला, शेतकऱ्याकडे पैसा आले, दुग्ध उत्पादक शेतकरी जर या पैसे कमवायला लागला, तर तो भविष्यामध्ये त्याचा स्वतंत्र विचार मांडायला त्या ठिकाणी तयार झाला. त्याचे स्वतंत्र विचार दाबायचे असतील तर त्याला गरीब ठेवला पाहिजे, त्याला गरीब केला पाहिजे, आणि गरीब करायचं असेल तर त्याच्या व्यवसायावरती आपण त्या ठिकाणी घाव घातला पाहिजे. आणि म्हणून हा खऱ्या अर्थानं आपल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यावरती झालेला हा घाव आहे. तो घाव येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बाजूला करायचा आहे, हटवायचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी माझी सुद्धा शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सुद्धा समजा, आम्ही त्या ठिकाणी संघटनेकडनं मागणी केली की देशी गायचा कोण व्यापार करत असेल तर त्याला फासावर चढवा, त्याला त्या ठिकाणी फाशी द्या. पण त्या ठिकाणी जर्सी जनावरं, जर्सी गाया असतील, म्हशी असतील तर यांचा व्यापार त्या ठिकाणी झाला पाहिजे. शेतकऱ्याला त्याची जनावरं विकता आली पाहिजेत. आज काय अवस्था आहे, आज तुम्ही गावागावात गेला तर कळतंय की एखाद्या शेतकऱ्याची 70,000 रुपयाची जर्सी गाय आज 10,000 रुपयाला घ्यायला कोण तयार नाही. अरे हे असंच चाललं तर येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये जनावरांचा गोठा दारात दिसणार नाही, जनावरांचा गोठा दारात दिसणार नाही. अरे ही काय करण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे. आपण सर्व दूध उत्पादक शेतकरी या ठिकाणी एका प्रश्नामुळे गेल्या 4-5 महिन्यापासून अतिशय त्रस्त आहोत. आणि त्यामध्ये जे आपली या ठिकाणी शासनाला आपण जे विविध शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन देणार आहे, त्यामध्ये आपली पहिली मागणी आहे की गोवंश हत्याबंदी कायद्यामधून जर्सी गाय, होस्टन गाय, म्हैस, रेडा हे वगळण्यात यावं, ही आपली प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर गाईच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळाला पाहिजे. ऊसाला 4,000 रुपये प्रति टन भाव मिळण्यासाठी साखरेची आधारभूत किंमत त्या ठिकाणी 40 रुपये होणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुमच्या ऊसाला 4,000, 4200, 4500 रुपये जर भाव पाहिजे असेल तर यामध्ये आपल्याला आता कारखानदाराच्या समोर चटणी भाकरी खायची नाही, तर आपल्याला या ठिकाणी 40 रुपये साखरेची आधारभूत किंमत करण्यासाठी केंद्र सरकारला या ठिकाणी आपल्याला जाग करावं लागणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जागरूक होणं गरजेचं आहे. ज्या ज्यावेळी आदरणीय सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही तुम्हाला हाक देऊ की ऊसाला आपल्याला योग्य भाव मिळण्यासाठी या ठिकाणी आपण ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर या राज्यातला शेतकरी नैसर्गिक संकटामुळे असेल, सरकारच्या धोरणामुळे असेल, या ठिकाणी कर्जबाजारी झालेला आहे. त्याला त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, ही आपली भूमिका या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला आपण पोहोचवणार आहोत. बांधवांनो, आपण या ठिकाणी उपस्थित असण्याचं कारण, आम्ही शेतकरी चळवळीमध्ये काम करत असताना दीपक भाऊ, जर आपण हे भाऊवाढीचं आंदोलन घेतलं असतं तर शेतकरी एवढ्या संख्येनं आला नसता. आज येण्यामागचं कारण, गेल्या 2 महिन्यात या राज्याच्या माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांनी एक अतिशय चांगली भूमिका घेतलेली आहे. दूध उत्पादक शेतकरी या महाराष्ट्र राज्यातला वाचला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून गोवंश हत्याबंदी कायद्यामधून जर्सी गाय, होस्टन गाय, म्हैस हे वगळण्यात यावं, ही त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं दीपक भाऊ सर्व दूध उत्पादकांनी अतिशय स्वागत केलेलं आहे. आज सकाळी पाऊस होता, अन्यथा याच्या अजून दुप्पट तिप्पट लोक या ठिकाणी आले असतील. तरी सुद्धा या ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी हा व्यवसाय करत असताना त्याच्या गोट्यामध्ये 4-2 गायी जर दूध न देणाऱ्या झाल्या तर त्याला तो व्यवसाय परवडत नाही. त्या ठिकाणी त्या व्यवसायात त्याला जास्त पडतळ नाही. आज सागरभाऊ या ठिकाणी या तालुक्यामध्ये 2-3 दिवस फिरतायत. त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी विचारलं की तुला यातून किती नफा मिळतो. 99 शेण सुद्धा त्याच्या आता हातात राहत नाही, अशी परिस्थिती या गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे झालेली आहे. आज मी सुद्धा एक दूध उत्पादक शेतकरी आहे. आज माझ्या गोट्यामध्ये 40 जर्सी गायचा माझा गोठा आहे. या 40 जर्सी गायच्या गोट्यामध्ये
दूध न देणाऱ्या 6 गायी आहेत. या 6 गायींचं 11 ते 12 लिटर 2 टायमाला फक्त दूध निघतंय. त्यामध्ये काही गायी त्या ठिकाणी गाभण न राहिल्यामुळे दूध देत नाहीत. काही गायी मस्टडीत झाला, सड खराब झाला म्हणून दूध कमी देत आहेत. काही गायी आजारी आहेत. अशी विविध कारण आहेत. म्हणून या माझ्या गोठ्यातल्या 6 गायी आज दूध देत नाहीत. 6 गायींमध्ये माझं त्या ठिकाणी फक्त 11 लिटर दूध निघतंय. जर बांधवांनो कोण हत्याबंदी कायद्यामधून ती जर्सी गाय, होस्टन गाय वगळली गेली तर माझी ती गाय त्या ठिकाणी 40 ते 45 हजार रुपयाला व्यापारी खरेदी करणार आहे. 40-50 हजार रुपये जर त्या गायीच्या माध्यमातून मला मिळाले तर मला 3 लाख रुपये त्या गायींचे येतील. 6 गायींचे मी नव्या 3 गाया आणू शकतो. 3 गायींचं त्या ठिकाणी दूध निघू शकतं 75-70 ते 75 लिटर. 25 त्रिक 75 70च पकडा, 52-65च पकडा. आज माझ्या त्या 6 गायींचं दूध निघतंय 11 लिटर. माझं दूध किती लिटर वाढणार आहे? 55 लिटर वाढणार आहे. 6 गायींना चारा तेवढा टाकावा लागतो. हिरवा चारा, वाळला चारा. बरं मी पशुखाद्य त्याला 3च गायीचं टाकत असेल त्या 6 गायींना. पण मी नव्या किती घेणार आहे? 6 विकून 3 ला 3 पशुखाद्य गेलं. 6 गायांचं माझं त्यातल्या 3 गायाचा चारा वाचला. माझं दूध 55 लिटरनं वाढलं. आणि जर ही गोवंश हत्याबंदी कायदा असाच लागू राहिला तर या महाराष्ट्र राज्यातला दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला न्याय पाहिजे असेल तर या ठिकाणी सरकारने ती भूमिका घेतली पाहिजे. गोवंश हत्याबंदी कायद्यातून ही गाय वगळली गेली पाहिजे. बांधवांनो